नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या या ऑनलाईन YouTube प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ठीक आहे. तर आपली जी सीरीज आहे ती आज आपली कुठली सीरीज आहे? टार्गेट सी-एच-ओ सीरीज. या सीरीजमध्ये आपण काय बघणार आहोत? जे सी-एच-ओसाठी मोस्ट एक्सपेक्टेड एम-सी-क्यू आहेत, ते आपण या सीरीजमध्ये बघत असतोय. ही सीरीज जी आहे ती नॅशनल हेल्थ मिशनचा जो तुमचा सिलेबस आहे, ही पण पूर्ण कंप्लीट करून देणार आहे. ठीक आहे. या सीरीजचा आजचा एपिसोड कितवा आहे आपला? एपिसोड आहे आपला 17वा. एपिसोड 17वा आहे. या सीरीजला नागेश सर, ठीक आहे. नागेश स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून घेणार आहोत. अल्टरनेट डे काय तर आमचे लेक्चर येत असतात. ठीक आहे. तर सीरीजला सुरू करण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक करायचे आहे, कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्यायचा आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या जे सी-एच-ओची प्रिपरेशन करणार आहेत अशा मित्रांपर्यंत शेअर जरूर करायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण YouTube प्रमाणेच अदर प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, जिथे पण आपण काय करत असतो, वेगवेगळ्या स्टडी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज करत असतो. एज्युकेशनल आपण ॲक्टिव्हिटी तिथे करत असतो. तर सुरू करूया आपला आजचा फर्स्ट क्वेशन बघा. ग्राम स्टेनिंग इज अन एक्झाम्पल ऑफ. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दिला होता, हा क्वेशन होमवर्क दिला होता. आय होप की तुम्ही सगळ्यांनी काय केलं असेल याच्यावर अभ्यास केला असेल, प्रिपेअर केला असेल, याच्यावर तुम्ही काय केलं असेल, जे स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तुमच्या बुक्समध्ये वगैरे. तर बघूया क्वेशन काय होता. ग्राम स्टेनिंग इज अन एक्झाम्पल ऑफ. तर ग्राफ स्टेनिंग कशाचं एक्झाम्पल आहे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन विचारलं आपल्याला सिंपल स्टेनिंग, सेकंड डिफरन्शियल स्टेनिंग, थर्ड निगेटिव्ह स्टेनिंग आणि फोर्थ काय म्हणतात, नन ऑफ द अबोव्ह. तर बघा, सिंपल स्टेनिंग म्हणजे काय? सिंपल स्टेनिंग म्हणजे अशी स्टेनिंग ज्यामध्ये काय करतो आपण, ओन्ली ओन्ली वन डाय इज युज्ड. आपण काय करतो त्याच्यामध्ये फक्त एकच डाय यूज करतो आणि एक डाय यूज करून आपण काय करतो, ते बॅक्टेरिया किंवा त्याचं जे बॅकग्राऊंड आहे त्याला आपण कलर असतो त्याला आपण काय म्हणतो, सिंपल स्टेनिंग असं आपण म्हणतो. डिफरन्शियल स्टेनिंग म्हणजे काय? डिफरन्शियल स्टेनिंगमध्ये या ज्या स्टेनिंग टेक्निकमध्ये बॅक्टेरिया जे आहेत, वेगवेगळे बॅक्टेरिया, ग्रुप ऑफ बॅक्टेरिया काय केले जातात, वेगवेगळ्या कलरनी काय केले जातात, स्टेन होतात. तसं आपण डिफरन्शियल स्टेनिंगमध्ये ग्राम स्टेनिंग जी आहे ती काय आहे, डिफरन्शियल स्टेनिंगचं उदाहरण आहे. कसं काय? तर ग्राम स्टेनिंगमध्ये काय होतं, जे पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत आणि जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया या दोघांना काय म्हणतो, वेगवेगळ्या डायने कलर होतो. मग ग्राम पॉझिटिव्ह जे असतात आणि ग्राम निगेटिव्ह यांचे वेगवेगळे कलर त्यांना स्टेन का होतात, तर त्यांच्या सेल वॉलच्या स्ट्रक्चरमुळे. सेल वॉलच्या स्ट्रक्चरमुळे काय होतात, त्यांना वेगवेगळे कलर मिळत असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डिफरन्शियल स्टेनिंग. डिफरन्शियल म्हणजे काय, डिफरंट कलरने बॅक्टेरिया काय होतात, स्टेन होत असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डिफरन्शियल स्टेनिंग असं आपण म्हणतो. पण निगेटिव्ह स्टेनिंग काय आहे? निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये काय होतं, हा जो तुमचा कल्चर मीडिया आहे आणि जे तुमचे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत, तर बॅक्टेरियाला कलर नाही होत. जे बॅक्टेरियाच्या बॅकग्राऊंडमध्ये जे आहे, म्हणजेच काय तुमचं बॅक्टेरियाचं बॅकग्राऊंड म्हणजेच काय तुमचं कल्चर, त्याला स्टेन होतं. त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह स्टेनिंग. याच्यामध्ये काय होतं, बॅक्टेरिया स्टेन होत नाही, बॅक्टेरियाचा बॅकग्राऊंड स्टेन होतो. आणि नन ऑफ द अबोव्ह काय आपला ऑप्शन नाही. तर याचा क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, बी डिफरन्शियल स्टेनिंग. काय सांगितलं आपण आतापर्यंत? जे डिफरन्शियल स्टेनिंग असते त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोण आहे तुमचं, ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंगमध्ये काय होतं, बॅक्टेरिया जे आहेत ग्राम पॉझिटिव्ह वेगळ्या कलरने काय होतात, स्टेन होतात आणि ग्राम निगेटिव्ह काय होतात, वेगळ्या कलरने स्टेन होतात. का? तर त्यांच्या सेल वॉलच्या स्ट्रक्चरवर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नॉर्मल युरिक ॲसिड लेव्हल्स आर. त्याला काय विचारलंय, नॉर्मल युरिक ॲसिड लेव्हल विचारलंय. तर युरिक ॲसिड काय आहेत? युरिक ॲसिड काय असतात? फर्स्टली युरिक ॲसिड काय आहेत? बाय प्रॉडक्ट आहेत. कशाचे? बाय प्रॉडक्ट ऑफ प्युरिन प्युरिन मेटाबॉलिझम. प्युरिनचं मेटाबॉलिझम झाल्याच्या नंतर काय होतं, आपल्याला युरिक ॲसिड ॲज अ बाय प्रॉडक्ट मिळतात. तर प्युरिन कुठे असतात? तुमच्या डी आणि आर-एनएवर प्युरिन आणि पायरिमिडिन असे असतात आणि ते प्युरिन आणि पायरिमिडिन घालून एकमेकांना बॉन्ड करतात. ठीक आहे. प्युरिन आणि पायरिमिडिन काय करतात, एकमेकांना बॉन्ड करत असतात तुमच्या डी-एन-एमध्ये. त्याला म्हणून आपण काय म्हणतो, प्युरिन आणि पायरिमिडिनची जोडी असं आपण डी-एन-एमध्ये म्हणत असतो. तुम्ही 12वी ला वाचलं असेल की थायमिन, यूरॅसिल ठीक आहे. एटी, जीसी हे काय होतं आपले प्युरिन आणि पायरिमिडिनच्या पेअर्स होत्या. बरोबर आहे. मग ह्या प्युरिनचं जेव्हा मेटाबॉलिझम होतं तेव्हा आपल्याला काय मिळतो? युरिक ॲसिड मिळतो. तर आपल्याला काय विचारलं आहे की युरिक ॲसिडची नॉर्मल लेव्हल विचारलेली आहे. तर बघा, मेलमध्ये जेव्हा आपण बघतो आणि जेव्हा आपण फिमेलमध्ये बघतो, तेव्हा काय बघायला मिळतं आपल्याला, दोन्हीकडे वेगवेगळ्या काय बघायला मिळतात, व्हॅल्यूज बघायला मिळतात. तर मेलमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, 3.5 टू 7 बघायला मिळतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला फिमेलमध्ये काय बघायला मिळतं, 2.5 टू 6 एमजी पर डे. ठीक आहे, एमजी पर डे. हे काय बघायला मिळतं आपल्याला, दोन्हीमध्ये नॉर्मल व्हॅल्यूज बघायला मिळतात. जर बघा, जर युरिक ॲसिड जर युरिक ॲसिड जर काय झालं, इन्क्रीज झालं, तर त्याला आपण काय म्हणतो, हायपर युरेसिमिया म्हणतो आणि जर डिक्रीज झालं, तर आपण काय म्हणतो, हायपोयुरेसिमिया म्हणतो. हायपर कधी होतं, इन केस ऑफ गाऊट.
जर युरिक ॲसिड जर आपल्यामध्ये वाढलं, तर आपण त्याला काय म्हणतो? कुठली डिसीज कंडिशन म्हणतो? गाऊट अशी डिसीज कंडिशन म्हणतो. कमी झालं तर कुठली डिसीज कंडिशन म्हणतो आपण? विल्सन डिसीज. ठीक आहे. विल्सन डिसीजमध्ये काय होतं तुमचं? युरिक ॲसिडचं लेव्हल काय होतं? कमी होतं. तर गाऊटबद्दल आपल्याला अजून काय विचारलं जातं, की गाऊटबद्दल विचारलं जातं आपल्याला ड्रग ऑफ चॉईस. ड्रग ऑफ चॉईस ऑफ गाऊट विचारलं जातं. त्याच्यामध्ये पण 2 टाइप येतात. कुठला ॲक्यूट असेल तर काय करायचं आणि जर क्रोनिक गाऊट असेल तर काय करायचं? ॲक्यूट असेल तर तुम्हाला काय इथे हेल्थमध्ये घ्यायला लागतात NSAIDs. NSAIDs घ्यायला लागतात आणि जर क्रोनिक असेल तर तुम्हाला काय करायला लागतात? झॅन्थिन डेरिव्हेटिव्हज घ्यायला लागतात. ठीक आहे. झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह जसं की कुठलं तुमचं अलोप्युरिनॉल. अलोप्युरिनॉल आणि इथं जर तुम्हाला ॲक्यूटमध्ये एक्झाम्पल विचारलं तर कुठलं येणार तुमचं? इंडोमिथॅसिन किंवा कॉल्चिसिन. इंडोमिथॅसिन किंवा कुठलं? कॉल्चिसिन. कॉल्चिसिन. हे काय येणार तुमचे एक्झाम्पल येणार. तर बघा आपण काय बघितलं युरिक ॲसिडमध्ये. युरिक ॲसिड काय आहेत? प्युरिनचे काय आहेत? मेटाबॉलिझमचे बाय प्रॉडक्ट्स आहेत. ते कुठे असतात? तर तुमच्या DNAमध्ये पायरिमिडिन सोबत बॉन्ड केलेले असतात. ते जर आपण काय बघितलं, तर युरिक ॲसिड मेलमध्ये आणि फिमेलमध्ये किती असतं बघितलं. मेलमध्ये आपण काय बघितलं 3.5 टू किती असतं 7 मध्ये असतं आणि फिमेलमध्ये किती असतं 2.5 टू 6 एवढं काय असतं नॉर्मल रेंज असते. त्यानंतर आपण बघितलं की युरिक ॲसिड जर वाढलं तर काय होतं आणि युरिक ॲसिड कमी झालं तर काय होतं. युरिक ॲसिड वाढलं तर काय होतं गाऊट ही डिसीज कंडिशन होते आणि जर कमी झालं तर काय होतं विल्सन डिसीज नावाची डिसीज कंडिशन आपल्याला होत असते. त्याच्यानंतर आपण बघितलं की जर एखाद्या पेशंटमध्ये गाऊट असेल तर त्याला ड्रग ऑफ चॉईस आपल्याला नेहमी क्वेशनमध्ये विचारलं जातं. तर त्याचा आन्सर काय येतं आपल्याकडे, की जर क्रोनिक असेल तर आपण काय देतो झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह जसं की आपण काय देतो अलोपेरिनॉल देतो. त्याच्याबरोबर जर अॅक्यूट कंडिशन असेल तर आपण काय देतो NSAIDs देतो ज्यामध्ये आपण देतो इंडोमिथासिन आणि कॉल्चिसिन हे 2 ड्रग आपण यूज करत असतो. त्याचबरोबर जर युरिक ॲसिड एखाद्या पेशंटमध्ये जास्त असेल तर आपण कुठला सल्ला देतो? त्याला देतो आपण सल्ला ड्रिंक ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. युरिक ॲसिड वाढल्यामुळे अजून काय होतं तुमच्यामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. काय होण्याची शक्यता असते? किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय सांगतो पेशंटला ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर जेणेकरून काय होणार नाही तुमचं तुम्हाला किडनी स्टोन सारखे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. बघा नेक्स्ट क्वेशन काय म्हणतोय? पॉलीप्लॉइडी रेफर्स टू पॉलीप्लॉइडी म्हणजे काय? हे आपल्याला या क्वेशनमध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. तर प्लॉइडी म्हणजे काय आहे? प्लॉइडी म्हणजे काय? बघा ह्युमन्समध्ये किती असतात? 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो 2N म्हणतो. म्हणजेच काय? काय? डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहे. बॅक्टेरियामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला 1 सेट ऑफ क्रोमोझोम बघायला मिळतो. आपण त्याला काय म्हणतो? N म्हणजेच काय म्हणतो? हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे 3N म्हणजेच काय? ट्रिप्लॉइड. 4N म्हणजे काय? टेट्राप्लॉइड आणि असं जर काय असतील एकापेक्षा 4 पेक्षा जर जास्त असतील तर आपण काय म्हणतो? पॉलीप्लॉइड म्हणतो. पॉलीप्लॉइड म्हणजे काय? त्यांच्यामध्ये जे क्रोमोझोमचे सेट्स आहेत ते 4 पेक्षा जास्त आहेत. ह्युमन्समध्ये किती सेट असतात? 2N म्हणजेच किती? 2 क्रोमोझोमचे सेट्स असतात. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? ह्युमन्सला डिप्लॉइड ऑर्गॅनिझम असं आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला पॉलीप्लॉइड ऑर्गॅनिझम्स पण बघायला मिळतात. त्यांच्याकडे क्रोमोझोमचे सेट्स जे आहेत ते 4 पेक्षा जास्त असतात. तर आपल्याला ऑप्शन्स बघा काय म्हणतात. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो? एक्स्ट्रा कॉपीज ऑफ अ जीन ॲडजस्टंट टू ईच अदर ऑन क्रोमोझोम. म्हणजे काय झालेलं आहे, तुमच्या क्रोमोझोमवर काय झालेलं आहे, हा तुमचा एक क्रोमोझोम, ठीक आहे. हा तुमचा एक क्रोमोझोम आणि हा तुमचा दुसरा क्रोमोझोम. ठीक आहे. मग ह्या क्रोमोझोमवरचे काय झाले, जीनची कॉपी काय झालेली आहे, एक्स्ट्रा झालेली आहे कुठं त्याच्या ॲडजसंट जीनला. ॲडजसंट जीन कुठला आहे त्याच्या बाजूचा जीन. ठीक आहे. हा जीन काय झाला, इकडे एक काय झाला, सेम जीन काय झाला, इकडे झाला. म्हणजे काय झालं तुमचा जीन डुप्लिकेट झाला. जीन काय झाला, डुप्लिकेट झाला. डुप्लिकेट झाला म्हणजे काय झालं त्याच्यात 2 कॉपी झाल्या असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ही जी कन्सेप्ट आहे, हा जो फेनॉमेनॉन आहे याला आपण काय म्हणतो, जीन डुप्लिकेशन असं म्हणतो. जीन डुप्लिकेशन असं म्हणतो. याच्यामध्ये काय होत आहे, जीनची कॉपी तयार होत आहे. क्रोमोझोमची कॉपी तयार होत आहे का? तर नाही. जर तुमच्या सेट्स ऑफ क्रोमोझोम फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे किती आता ह्यूमन्समध्ये 23 सेट्स ऑफ क्रोमोझोम आहेत. जर तुमच्याकडे काय झालं, असंच परत 23 जर दुसऱ्या तयार झाल्या, तर आपण त्याला काय म्हणू शकतो, 2N होता, तो 2Nच्या परत 2N झाला, तर आपण त्याला काय म्हणू शकतो, तो ऑर्गॅनिझम 4N झाला. तर जेव्हा पॉलीप्लॉइडी होते, तेव्हा काय होतं, अख्खा क्रोमोझोमचा जेवढा सेट आहे, तुमचा पूर्ण सेट काय होतो, डुप्लिकेट होतो. त्याला आपण काय म्हणतो, पॉलीप्लॉइडी म्हणतो. पण इथे काय झालं तुमचा फक्त एक जीन जो आहे, तो काय झालेला आहे, त्याच्या ॲडजसंट जीनवर काय झाला जसाच्या तसा कॉपी झालेला आहे, डुप्लिकेट झाला आहे. म्हणून आपण हा जो फेनॉमेनॉन या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो, जीन डुप्लिकेशन असं आपण म्हणतो. नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा आपला, ॲन इंडिव्हिज्युअल विथ कॉम्प्लेक्स एक्स्ट्रा सेट ऑफ क्रोमोझोम. एक काय झालं आहे, सेट काय झाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा झालं. याला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड म्हणतो. ठीक आहे. तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे किती आहेत 23 क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे. 23 क्रोमोझोम्स आहेत असे 23 क्रोमोझोमच्या आपल्याकडे काय आहेत, पेअर्स आहेत. ही एक पेअर झाली, ही एक पेअर झाली. अशा आपल्याकडे काय आहे 23 क्रोमोझोमच्या पेअर्स आहेत.
त्याच्यापैकी काय झालं, एखाद्या पेअरमध्ये काय झालं, एखादा एक्स्ट्रा आलं, तर याला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड म्हणतो. सिस्टर क्रोमॅटिड, सिस्टर क्रोमॅटिड असं आपण याला म्हणतो. याला आपण पॉलिप्लॉइडी म्हणतो का? नाही, याला आपण पॉलिप्लॉइडी म्हणत नाही. अ क्रोमोझोम व्हिच हॅज रेप्लिकेटेड बट नॉट डिव्हायडेड आणि मल्टिपल रायबोसोम्स प्रेझेंट ऑन अ सिंगल mRNA याला आपण काय म्हणतो? पॉलिझोम म्हणतो. ठीक आहे. पॉलिझोम म्हणतो आणि जेव्हा अन इंडिव्हिज्युअल विथ कॉम्प्लेक्स एक्स्ट्रा सेट्स ऑफ क्रोमोझोम म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात सेट्स ऑफ क्रोमोझोम्स काय झाले डुप्लिकेट झाले. सेट्स ऑफ क्रोमोझोम काय झाले आहेत डुप्लिकेट झाले त्याला आपण काय म्हणतो पॉलिप्लॉइडी म्हणतो. पॉलिप्लॉइडी म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय झालंय 4 पेक्षा काय झालंय जास्त क्रोमोझोम्स काय झाले सेट झालेले आहेत. बघा त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? फर्स्ट ऑप्शन आपल्याला काय म्हणतोय, फक्त काय झालंय जीन डुप्लिकेट झालाय. सेकंड ऑप्शनमध्ये काय झालाय, पूर्ण सेट जो आहे तुमचा क्रोमोझोमचा तो काय झालेला आहे, एक्स्ट्रा झालाय. त्याला आपण काय म्हणतो पॉलिप्लॉइडी म्हणतो. ऑप्शन बी आपलं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. आणि सी मध्ये काय म्हणतो आपलं क्रोमोझोम व्हिच हॅज रेप्लिकेटेड बट नॉट डिव्हायडेड. ह्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं बघा तुम्हाला मी. क्रोमोझोम काय झाला होता याच्यामध्ये फक्त रेप्लिकेट झाला होता. हे जो सेट होता याच्या बाजूला काय होती त्याची सिस्टर क्रोमॅटिड बनली होती. सिस्टर क्रोमॅटिड बनली होती. फक्त काय झाली होती रेप्लिकेटेड झाली होती, पण काय झाली होती याच्यापासून डिव्हाईड झालेली नाही. याला आपण काय म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड असं आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द सर्क्युलेटिंग ब्लड व्हॉल्यूम इन अ 20 केजी चाइल्ड? फर्स्ट ऑप्शन आहे आपलं 1500 एमएल, 1600 एमएल, 1700 एमएल आणि 1800 एमएल. तर जेव्हा आपण चाइल्ड बद्दल बोलत असतो, चाइल्ड मधला सर्क्युलेटरी व्हॉल्यूमचं जेव्हा आपल्याला काय करायचं असतं कॅल्क्युलेट करायचं असतं, तर चाइल्डमध्ये किती असतं 80 एमएल पर केजी. पर केजी काय असतो त्यांचा सर्क्युलेटिव्ह व्हॉल्यूम असतो. सर्क्युलेटिव्ह ब्लड व्हॉल्यूम. ब्लड व्हॉल्यूम हे कोणाच्या केसेसमध्ये असतं, चाइल्डमध्ये किती असतं 80 एमएल पर केजी. तर मग आपल्याला काय विचारलंय 20 केजीचा चाइल्ड आहे. 20 केजी इंटू 80 किती येणार आहे 1600 एमएल. 1600 एमएल काय येणार आहे फॉर 20 केजी चाइल्ड. फॉर 20 केजी चाइल्ड. मग आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलंय बघा बी 1600 एमएल आपल्याला करेक्ट आन्सर इथे मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इस द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ शॉक इन ट्रॉमा क्लायंट्स? ट्रॉमाच्या पेशंटमध्ये आपल्याला कुठला शॉक आहे तो मोस्ट कॉमनली बघायला मिळतो. फर्स्ट ऑप्शन आहे आपला हायपोव्हॉल्युमिक शॉक. हायपोव्हॉल्युमिक शॉक काय कधी होतो? जर काय झालं तुमच्या बॉडीमधलं काय झालंय ब्लड व्हॉल्यूम कमी झालेला आहे. ब्लड व्हॉल्यूम काय झालेला आहे कमी झालेला आहे. आणि ट्रॉमाच्या पेशंटमध्ये काय होत असते इंज्युरी होत असते आणि त्या इंज्युरीमुळे काय होतं ब्लड लॉस होण्याचे चान्सेस भरपूर असतात. ब्लड लॉस होण्याचे चान्सेस भरपूर असतात म्हणून पेशंटमध्ये काय होऊ शकतो हायपोव्हॉल्युमिक शॉक होऊ शकतो. ठीक आहे. हायपोव्हॉल्युमिक चान्सेस होण्याचे हे खूप जास्तीत जास्त चान्सेस असतात. ठीक आहे. का? कारण जेव्हा तुमचं हार्ट जे असतं, ठीक आहे, हार्ट जे असतं, हार्टकडे येणारा तो काय होतो तुमच्याकडे ब्लड फ्लो पण कमी होतो आणि हार्टकडून जाणारा काय होतो कार्डियाक काय होतो याच्यामध्ये कमी होत असतो. म्हणून काय होतं बॉडीमध्ये हायपोव्हॉल्युमिक म्हणजे काय बॉडीमध्ये जेवढं ब्लड व्हॉल्यूम जे की सर्क्युलेट करायला पाहिजे ते सर्क्युलेट प्रॉपरली होत नाहीये. का होत नाही? कारण तुमच्याकडे काय झालंय ट्रॉमा झालाय, इंज्युरी झाली आणि त्याच्यामुळे काय झालंय इंज्युरी झाल्यामुळं ब्लड लॉस भरपूर झालेला आहे आणि तो ब्लड लॉस जो आहे तो एवढा झालेला आहे की तो भरून निघणं शक्य नाहीये बॉडीवर. म्हणजेच काय झालंय बॉडी हायपोव्हॉल्युमिक स्टेटमध्ये आहे. हायपोव्हॉल्युमिक शॉकचे आपल्याला काय-काय सिम्प्टम्स बघायला मिळतात? आपल्याला काय बघायला मिळतं? हायपोटेन्शन बघायला मिळतं. हायपोटेन्शन बघायला मिळतं. का? कारण तुमचं कार्डियाक आउटपुट कमी झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय बघायला मिळतो? टॅकीकार्डिया बघायला मिळतो. टॅकीकार्डिया बघायला मिळतो. टॅकीकार्डिया का बघायला मिळतो? कारण जो लॉस झालेला आहे आणि कार्डियाक आउटपुट कमी झालेला आहे. पण आणि बॉडी काय होत आहे हायपॉक्सियाच्या स्टेटमध्ये जात आहे. बॉडीला न्यूट्रिएंट्स मिळत नाहीयेत. ठीक आहे. बॉडीच्या अदर जे व्हायटल्स ऑर्गन्स आहेत जसं की ब्रेन झालं, किडनी झालं, यांना लिव्हर झालं, यांना काय होत नाही व्यवस्थित ब्लड सप्लाय मिळत नाही. मग हार्ट काय करणार जास्तीत जास्त वेळा पंप करून काय करणार ते गरज पूर्ण करण्याची काय करणार प्रयत्न करणार. त्यामुळे काय होतं जो हार्ट आहे तो काय करणार जास्त फास्टली बीट करायला लागतो आणि त्याच्यामध्ये काय होतं टॅकीकार्डिया होत असतो. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा कार्डिओजेनिक शॉक. कार्डिओजेनिक शॉक आपण कधी म्हणतो जेव्हा जो प्रॉब्लेम जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे हार्टच्या रिलेटेड आहे. हार्ट काय करू शकत नाही, इनफ अमाउंट ऑफ ब्लड काय करू शकत नाही, पंप करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो कार्डिओजेनिक शॉक असं म्हणतो. त्यानंतर बघा थर्ड ऑप्शन काय म्हणतो न्यूरोजेनिक शॉक. न्यूरोजेनिक शॉकमध्ये काय होतं जर तुमच्या स्पायनल कॉर्डला काय झालं असेल ट्रॉमा झाला असेल. स्पायनल कॉर्डला जर ट्रॉमा झाला असेल, त्याला आपण काय म्हणतो न्यूरोजेनिक शॉक म्हणतो किंवा तुमच्या न्यूरल ट्यूबमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असेल. तर न्यूरोजेनिक शॉकचं एक क्लासिकल एक्झाम्पल म्हणजे काय, की पेशंट बाकीच्या सर्व शॉकचे जे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं पेशंट टॅकीकार्डिक होतो. त्याच्यानंतर काय होते पेशंटची स्किन आहे ती कशी होते कूल आणि कामी होते. पण न्यूरोजेनिक शॉकमध्ये काय होतं पेशंट जो आहे तो कसा जातो ब्रॅडिकार्डियामध्ये जातो आणि अजून म्हणजे काय त्यांच्या स्किनचं टेम्परेचर चेंज होत नाही. स्किनचं टेम्परेचर कूल होत नाही. एकतर जसं आहे तसं राहतं, वॉर्म राहतं. ठीक आहे. स्किन कशी लागते आपल्याला वॉर्म लागते.
हे काय न्यूरोजेनिकचं एक क्लासिकल फीचर आहे जे की दुसऱ्या शॉकपासून त्याला वेगळं बनवतं. एनाफिलॅक्टिक शॉक म्हणजे काय आहे? एनाफिलॅक्टिक शॉकमध्ये काय होतं? अॅक्यूट ॲलर्जिक रिएक्शन होते. अॅक्यूट ॲलर्जिक रिएक्शन होते. मग ती कशाची होऊ शकते? एखाद्या ड्रगची होऊ शकते. ठीक आहे. तुम्ही जेव्हा एखादा अँटिबायोटिक वगैरे पेशंटला दिलं किंवा दुसरं एखादं ड्रग दिलं किंवा अँटिबॉडीज जर एखाद्या पेशंटमध्ये ॲडमिनिस्टर केल्या, तर त्या पेशंटला काय होऊ शकते? एनाफिलॅक्टिक रिएक्शन येऊ शकते. एनाफिलॅक्टिक रिएक्शन म्हणजे काय? अॅक्यूट आणि सिव्हिअर ॲलर्जिक रिएक्शन असते, जिथे पेशंटची डेथ पण होऊ शकते. एनाफिलॅक्टिक शॉकमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? पेशंटमध्ये आपल्याला हायपोटेन्शन बघायला मिळतं. त्याच्यानंतर पेशंटची आपल्याला स्किन कशी बघायला मिळते? कूल आणि कामी बघायला मिळते. पेशंटचं टॅकीकार्डिक होतो, अल्टर्ड लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस होतं आणि पेशंटला काय होतात? ब्रीथिंग डिफिकल्टीज होतात. ब्रीथिंग डिफिकल्टीज आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतात. अजून ब्रीथिंग डिफिकल्टी कशामुळे बघायला मिळतात? तर पल्मोनरी एडेमामुळे. पल्मोनरी इडेमा. पल्मोनरी इडेमा पेशंटमध्ये बघायला मिळतो. त्याच्यामुळे काही पेशंटला ब्रीथिंग डिफिकल्टीज बघायला मिळतात. एनाफिलॅक्टिक शॉकची ड्रग ऑफ चॉईस विचारली तर आपल्याला तर काय आहे ती? एड्रेनालिन. एड्रेनालिन ठीक आहे. एड्रेनालिन काय आहे? ड्रग ऑफ चॉईस इन एनाफिलॅक्टिक. मग एड्रेनालिन कशा फॉर्ममध्ये अवेलेबल असतं? 1:1000 मध्ये अवेलेबल असतं. 1:1000 आपण काय करू शकतो? सबक्युटेनियस देऊ शकतो किंवा मग काय करतो आपण याच्यातलं 1 एम-एल घेतो प्लस काय करतो 9 एम-एल काय करतो आपण एन-एस किंवा डिस्टिल्ड वॉटर घेतो आणि मग हे जे सोल्युशन बनतं हे किती बनतं? 1:10,000 बनतं. ठीक आहे. 1:10,000 बनतं. मग आपण हे काय करू शकतो? आय-व्ही पण देऊ शकतो, सबक्युटेनियस पण देऊ शकतो आणि आय-एम पण देऊ शकतो ॲज पर फिजिशियन ऑर्डर आणि ॲज पर आपल्याला सिव्हिअरिटी काय करायला लागतात ते डिसिजन घ्यायचे असतात. ठीक आहे. हा एड्रेनालिनचा फंडा क्लिअर झाला. आपल्याला काय क्वेशनमध्ये काय विचारलं होतं, की व्हॉट इस द मोस्ट कॉमन शॉक इन ट्रॉमा क्लायंट्स. तर ट्रॉमामध्ये काय असतं? मोस्ट कॉमन इंजुरी असते आणि इंजुरी झाल्यामुळे ब्लड लॉस होतो आणि ब्लड लॉस झाल्यामुळे काय होतं तुमच्याकडे हायपोव्हॉल्युमिक शॉक बघायला मिळतो. कार्डिओजेनिक शॉक बघायला मिळतो का? नाही. कार्डिओजेनिक कधी? जेव्हा कार्डियाक सिस्टम काय झालेली असते अल्टर झाली असते तेव्हा आपल्याला कार्डिओजेनिक शॉक बघायला मिळतो. जेव्हा हार्ट इनफ अमाउंट ऑफ काय करू शकत नाही, ब्लड पंप करू शकत नाही, तेव्हा आपल्याला कार्डिओजेनिक शॉक बघायला मिळतो. न्यूरोजेनिक आपल्याला कधी बघायला मिळतो? जेव्हा न्यूरोजेनिकचे 2 पाथवे असतात. कुठले? सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक पाथवे. जेव्हा सिम्पॅथेटिक पाथवे काय झालेला असतो, तुमचा अल्टर झालेला असतो, थोडासा डल झालेला असतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो. सिम्पॅथेटिक पाथवेमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतो, तेव्हा आपल्याला कुठला शॉक बघायला मिळतो? न्यूरोजेनिक शॉक बघायला मिळतो. एनाफिलॅक्टिक शॉक आपल्याला कधी बघायला मिळतो? अॅक्यूट ॲलर्जिक कंडिशन्समध्ये आपल्याला एनाफिलॅक्टिक शॉक बघायला मिळतो. एनाफिलॅक्टिक शॉकचे सिम्प्टम्स काय असतात? हायपोटेन्शन असतं, त्याच्यानंतर काय असतो टॅकीकार्डिया असतो, अल्टर्ड लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस असतं, ब्रीथिंग डिफिकल्टीज असतात. कशामुळे? तर पल्मोनरी इडेमामुळे असतात. त्यानंतर आपण बघितलं तर ड्रग ऑफ चॉईस कुठली असते? तर एड्रेनालिन असते. एड्रेनालिन 1:1000 आणि 1:1000 फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, जो की आपण सबक्युटेनियस आणि आय-एम देऊ शकतो. आणि आपण फिजिशियनच्या सुपरव्हिजनमध्ये आय-व्ही पण देऊ शकतो. ठीक आहे. 1:1000 पण आपण आय-व्ही देऊ शकतो. पण 1:10,000 हा काय मोर सेफ आहे आय-व्ही देण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. मिड लेव्हल हेल्थ प्रोव्हायडर इस डेझिग्नेटेड टू लीड द टीम ॲट अ आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर. आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर हे काय आहे? आपलं रुरल पी-एच-सी सॉरी रुरल सब सेंटरला काय केलेलं आहे? नवीन नाव दिलेलं आहे काय? आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर. तर तिथे त्यांचा स्टाफिंग पॅटर्न त्यांनी कसा ठेवलाय, एक तिथे तुम्हाला सी-एच-ओ मिळणार, त्यानंतर तुम्हाला एक आशा मिळणार, एक सी-एच-ओ, एक आशा, त्यानंतर काय मिळणार 2 ए-एन-एम मिळणार तुम्हाला. ए-एन-एम किंवा एम-पी-डब्ल्यू. ए-एन-एम किंवा एम-पी-डब्ल्यू किती मिळणार? 2 मिळणार. हो. ही जी टीम असते, या टीमला काय विचारलं आपल्याला लीड कोण करणार? तर सी-एच-ओ जो असतो, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हा काय करतो? हा टीमला लीड करतो. ह्या टीममध्ये कोण-कोण असतं मग? सी-एच-ओ जो काय असतो, तो टीमचा लीडर असतो आणि त्याच्या अंडर कोण काम करतं तर इकडे आशा, ठीक आहे? आणि ए-एन-एम किंवा एम-पी-डब्ल्यू. ए-एन-एम किंवा एम-पी-डब्ल्यू 2 दिलेले असतात. ठीक आहे. हा 3 स्टाफला घेऊन त्याने काय करायचं असतं, पूर्ण जो तुमचा कम्युनिटी आहे, ही जी पूर्ण कम्युनिटी आहे, जी की तुमच्या काय येते सब सेंटर किंवा हेल्थ वेलनेस सेंटरच्या अंडर येते. तिथे तुम्हाला 2 ए-एन-एम 2 ए-एन-एम किंवा एम-पी-डब्ल्यू आणि काय करायचं असतो, एक आशा यांना घेऊन काय करायचं त्या भागांमध्ये तुम्हाला काय करायचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हेज करायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज ज्या आहेत, त्या तिथे तुम्हाला पोहोचवायच्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रीनिंग टेस्ट ज्या आहेत, तुम्हाला तिथे करायच्या असतात. त्याच्यानंतर काय करायचा असतो, हा जो डाटा सर्व्हेमधला डाटा जो आहे, डाटा काय करायचा असतो, गॅदर करायचा असतो. त्याचे खूप सारे काय असतात, ऑनलाईन पोर्टल्स असतात. ऑनलाईन पोर्टल्समध्ये काय करायचं एंटर करायचे असतात आणि काय करायचं इंटरप्रिट पण करायचे असतात. म्हणजे एखाद्या कम्युनिटीमध्ये काय आहे, एक तुम्ही 10 वर्षापासून तुम्ही काय केलं आहे, ट्रेंड एक्झामाइन केलेला आहे, की फीव्हरचा ट्रेंड, त्याच्यानंतर डायरियाचा ट्रेंड, की डायरियाचा ट्रेंड काय होतो, बरोबर पावसाळा सुरू झाला, की डायरियाचा ट्रेंड त्या कम्युनिटीमध्ये येत असतो. मग तुम्ही काय करणार तिथे
ORS, त्याच्यानंतर झिंक, ठीक आहे. त्याच्यानंतर अल्बेंडाझोल ह्यासारखे ड्रग्स काय करणार, अगोदरच काय करणार तिथे प्रोक्युअर करून ठेवणार. म्हणजे काय करून ठेवणार, मागणी करून ठेवणार. जेणेकरून काय होणार तिथे जर परत जर डायरियाची साथ वगैरे आली, तर आपण काय करू शकतो, ते ORS, झिंक आणि अल्बेंडाझोल आपण रेडी करू शकतो. तर ह्या टीमला रेडी कोण करण्याचं, लीड करण्याचं काम कोण करत असतं, तर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर करत असतो. कुठं? मिड लेव्हल हेल्थ प्रोव्हायडर असतो. कोण असतो? मिड लेव्हल हेल्थ प्रोव्हायडर असतो. CHO काय असतो? एक मिड लेव्हल हेल्थ प्रोव्हायडर असतो. हेल्थ प्रोव्हायडर असतो आणि इथे या ठिकाणी काय करतो तो, आशा आणि ए-एन-एमला लीड करण्याचं काम करत असतो. म्हणून ऑप्शन डी काय असणार इथे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. सब सेंटरला काय नाही येत आपलं आणि आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटरला आपल्याला एम-ओ तिथे अवेलेबल नसतात. म्हणून काय करतात तिथे CHO तिथे लीड करत असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इस द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लक्ष्य प्रोग्राम लॉन्च्ड अंडर द नॅशनल हेल्थ मिशन? तर बघा लक्ष्य बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. लक्ष्य काय आहे? तर एक NHM अंडर प्रोग्राम आहे. घ्या NHM खूप जणांचे कमेंट येतात, की आम्हाला सर NHMचे प्रोग्राम घ्या. तर हे बघा NHMचा प्रोग्राम आलेला आहे आपल्याकडे कुठला आहे तो? लक्ष्य प्रोग्राम आहे. हा कोणी लॉन्च केलाय? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने कोणी लॉन्च केलाय? कधी लॉन्च केलाय? 2016 मध्ये. 2016 मध्ये लक्ष्य हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. कशासाठी लॉन्च केलेला आहे? टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ केअर इन लेबर रूम अँड मॅटर्नल ओटी. मॅटर्नल ओटीमध्ये आणि लेबर रूममध्ये काय केलं, क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम कोण करतं? लक्ष्य प्रोग्राम करत असतो. मग लक्ष्य प्रोग्राम हा या प्रोग्रामच्या अंतर्गत काय होत असतं, तर तुमचे PHC असतात, त्यानंतर तुमचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतात, म्हणजे ते RS किंवा CHC असतात. यांना यांना काय केलं जातं, एक एक्सटर्नल टीम येते आणि असेस करते. एक्सटर्नल टीम असेस कधी करते, जर तुमच्या स्टेट लेव्हलची जर तुमच्याकडे टीम येणार असेल, तर तुमच्या ॲट लिस्ट 30 डिलिव्हरी झाल्या पाहिजे एका महिन्यामधून. तर काय करते, तुम्हाला स्टेट लेव्हलची एक एक्सटर्नल टीम येते आणि असेसमेंट करते आणि त्यानुसार तुम्हाला काय देते, मार्क्स देत असते. जर तुमच्या एका महिन्यामध्ये 70 पेक्षा जास्त डिलिव्हरी होत असतील, तर तुम्हाला काय होतं, तुम्ही काय होतात आणि त्या टीमने 70 पेक्षा जर जास्त तुम्ही एखाद्या मंथमध्ये डिलिव्हरी केली असेल, तर तुम्ही काय करू शकता, नॅशनल लेव्हलला अप्लाय करू शकता. जेणेकरून काय होईल, तुमच्यासाठी एक नॅशनल लेव्हलची टीम जी आहे, तुमच्यासाठी एक्झामिन करण्यासाठी येत असते. ती पण काय असते, एक एक्सटर्नल टीम असते, ती असेसमेंट करायला येत असते. नेक्स्ट नॅशनल लेव्हलला अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे असतं, स्टेट लेव्हलची जी टीम असते, तिने तुम्हाला अप्रूव्हल द्यायला पाहिजे असतं. तिने 60 पेक्षा जास्त गुण द्यायला हवे असतात. हे समजलं मी आतापर्यंत काय-काय म्हटलो. जी स्टेट लेव्हलची टीम असते ती असेसमेंट करायला कधी येते, जर तुमच्या 30 डिलिव्हरी कंप्लीट असतील एका महिन्यामध्ये, तर तुमचे जे RH असेल, PHC असेल, CHC असेल, कुठलं पण तुमची जी हेल्थ फॅसिलिटी आहे, त्याला तिथे लक्सची एक एक्सटर्नल टीम असेसमेंट करायला येते. त्या टीमने जर तुम्हाला 60 मार्क्स दिले आणि जर तुमच्या डिलिव्हरी 70 पेक्षा जास्त होत असतील त्या महिन्यामध्ये, तर तुम्हाला नॅशनल लेव्हलची टीम असेस करायला येत असते. आणि ती टीम येऊन काय करते, असेसमेंट करते आणि तुम्हाला काय करते, सर्टिफाईड करते, की ही जी हेल्थ फॅसिलिटी आहे, ही जी तुमची PHC आहे किंवा RH आहे किंवा CHC आहे, जिथे तुम्ही काय करणार आहात, काही दिवसानंतर CHO आल्याच्यानंतर काम करणार आहात. ठीक आहे. ती CHC काय केली जाते, लक्ष्य सर्टिफाईड केली जाते. तर हे काय असतं, खूप मोठं त्या ती जी हेल्थ फॅसिलिटी असते त्यासाठी खूप मोठं हे काय असतं, एक सर्टिफिकेशन असतं. तिथे खूप एक मोठं जे आहे ते आपण काय म्हणतो, रेप्युटेड आपण त्याला लेबर रूम किंवा जी मॅटर्नल ओटी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ज्या मॅटर्नल ओटीला किंवा ज्या लेबर रूमला लक्ष्य सर्टिफिकेट मिळालेलं असतं, ती एक रेप्युटेड लेबर रूम किंवा रेप्युटेड मॅटर्नल ओटी मानली जाते. त्यामुळे जिथे तुम्ही CHOसाठी जेव्हा तुम्ही काम करायला जाणार, ते तुम्ही हे जो लक्ष्य प्रोग्राम आहे, या प्रोग्रामच्या अंतर्गत तुम्हाला काय करायचंय, नक्की स्टेट आणि नॅशनलला अप्लाय करायचं आहे. जेणेकरून काय होतं, तुमची जी हेल्थ फॅसिलिटी आहे, ती काय होते, सर्टिफाईड होते आणि तुमच्यासाठी तुम्हाला अनुदान पण वेगळं मिळत असतं. ठीक आहे. तर हे जे आपण कशासाठी करतोय, तर कशासाठी करतोय, टू एन्शुअर मॅटर्नल अँड निओनेटल निओनेटल हेल्थ केअर. पॅटर्नल आणि निओनेटल हेल्थ केअर काय झाली पाहिजे, याच्यामध्ये इन्शुर झाली पाहिजे, म्हणून आपण काय केलं, हा लक्ष्य प्रोग्राम आणला पाहिजे. त्यानंतर आपण कशासाठी आणला, हा रिडक्शन इन मॅटर्नल अँड निओनेटल मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी. अजून याच्यामध्ये काय केलं जातं, इम्प्रूव्ह इंट्रापार्टम केअर. इंट्रापार्टम केअर म्हणजे जी इंट्रापार्टम म्हणजे डिलिव्हरी देतानाची जी केअर आहे, ती काय केली जाते, इम्प्रूव्ह केली जाते. जेणेकरून काय होईल, रिस्पेक्टफुल चाइल्ड बर्थ
चाइल्ड बर्थ तिथे होणार आहे. म्हणजे तिथं चाइल्ड बर्थ त्याला काय होणार थोडी मदरची डिग्निटी जी आहे ती तिथे मेंटेन राहणार आहे. आणि लक्ष्य प्रोग्रामच्या अंतर्गत एक त्यांनी अजून काय केलं आहे, एक इम्प्लिमेंटेशन केलं आहे ते म्हणजे जेव्हा लेबर रूममध्ये अगोदरचं काय होतं, लेबर रूममध्ये जी मदर आहे, ठीक आहे. जी मदर डिलिव्हर करणार आहे, तिला फक्त एंट्री होती आणि तिथं काय असायचे सगळे जे आहे ते हेल्थ केअर टीम मेंबर्स असायचे. पण लक्ष्य प्रोग्रामने काय केलं आहे तिथे, ह्या मदरसोबत तिचा कोणतरी एक लेडी, ठीक आहे. एक काय असणार तिथं लेडी तिथे रिलेटिव्ह प्रेझेंट असणार आहे. जेव्हा डिलिव्हरी होणार, तेव्हा लेबर रूममध्ये काय असणार आहे, एक लेडी रिलेटिव्ह तिथे प्रेझेंट असण्याचं जे कंपल्शन आहे ते लक्षणे केलं आहे. जेणेकरून काय होणार आहे, त्या मदरची तिथे रिस्पेक्टफुली ते वागणूक दिली जाईल त्या मदरला. पण तिची डिग्निटी तिथे मेंटेन राहण्याचं काम होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय केलं आहे, लक्ष्य प्रोग्रामने जे मॅटर्नल आणि निओनेटलचे आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत. तर आपण आतापर्यंत काय-काय बघितलं आहे, लक्ष्य प्रोग्राम काय एक एन-एच-एमच्या अंडर प्रोग्राम आहे सर्वात पहिले. कुणी हे केलेलं आहे, लॉन्च केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे. हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने हे काय केलं लॉन्च केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की कधी लॉन्च केला तर 2016 मध्ये लॉन्च केलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय केलं जातं, क्वालिटी केअर इम्प्रूव्ह केली जाते. कशाची? लेबर रूमची आणि मॅटर्नल वॉर्डची ज्याने काय होणार रिस्पेक्टफुल काय होणार आहे, तिथे डिलिव्हरी होणार आहे. त्याचबरोबर काय होणार आहे, इंट्रापार्टम केअर इम्प्रूव्ह होणार आहे. त्याचबरोबर काय होणार आहे, मॅटर्नल आणि निओनेटल काय होणार आहे, मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे आणि निओनेटल आणि मॅटर्नलचं काय होणार आहे, हेल्थ केअर प्रॉपरली होणार आहे. तर ऑप्शनमध्ये काय म्हणतो बघा, फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, इम्प्रूव्ह क्वालिटी केअर ऑफ केअर इन लेबर रूम ॲट मॅटर्नल ओटीज. इरॅडिकेशन ऑफ ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसचा आहे का हा प्रोग्राम रिलेटेड? तर नाही आहे. प्रोव्हाईड फ्री सॅनिटरी नॅपकिन्स हा आहे का? तर नाही आहे. स्क्रीनिंग ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे पण आहे का? तर नाही आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी आपल्याला कुठला आहे? एन-सी-डी नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी हा प्रोग्राम आहे. प्रोव्हाईड फ्री सॅनिटरी नॅपकिन्स टू अडोलसंट गर्ल हे कुठं केलं जातं? आर-के-एस-केमध्ये. आर-के-एस-के आय थिंक मी पहिल्या का किंवा तिसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला आर-के-एस-के काय केलं एक्सप्लेन केलं आहे. राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम याच्यामध्ये काय केलं जातं, जे एडोलसंट गर्ल्स आहेत त्यांना काय केलं जातं, फ्री नॅपकिन्स प्रोव्हाईड केल्याचं काम केलं जातं. आणि इरॅडिकेशन ऑफ ट्युबरक्युलोसिस जो आहे तो ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशनचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये केलं जातं. ठीक आहे. तर म्हणून आपला ऑप्शन ए जो आहे तो काय ते करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अंडर द प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान पीएमएसएमए on which day of every month are pregnant women provided free antenatal checkup फर्स्ट, 15th, 9th की 21st. ठीक आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. पहिल्या दर महिन्याच्या 1ल्या तारखेला की 15व्या तारखेला की 9व्या तारखेला की 21 तारखेला आपण काय करतो अँटीनॅटल चेकअप देत असतो, जे की फ्री असतो. कुठल्या अभियानांतर्गत? प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. तर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जे आहे ते काय झाले 2016 मध्ये लॉन्च झालेलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. या अभियाना अंतर्गत आपण काय करत असतो, दर महिन्याच्या ठीक आहे, दर महिन्याच्या 9 तारखेला ठीक आहे, 9 तारखेला आपण काय करत असतो, फ्री एएमसी व्हिजिट देत असतो. फ्री एएमसी काय करत असतो, चेकअप करत असतो. फ्री एएमसी चेकअप करत असतो. तर 9 तारीख का? कारण एखाद्या प्रेग्नन्सीमध्ये काय असतं, प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने असतात. ठीक आहे. प्रेग्नन्सी किती महिन्याची असते? 9 मंथची असते. आणि हा जो 9 मंथ आहे, हा काय असतो, जो व्हिलेज लेव्हलच्या वुमन्स आहेत त्यांना काय असतो, इझिली काय असतो, रिकॉलेबल असतो. ठीक आहे. इझिली रिकॉल होऊ शकतो त्यांना. म्हणून काय केलं आपण 9th ही डेट काय केली आहे आपण फिक्स केली आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला आपण काय करतो, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या योजनेअंतर्गत काय करत असतो, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला एएनसी चेकअप करतो. एएनसी चेकअप करत असतो आणि जे की कसं असतं, फ्री असतं. ठीक आहे. फ्री असतं. पण त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्या एएनसी मदर्स जी आहे, तिचं आपण काय करत असतो, वेट, त्यानंतर ॲब्डॉमिनल गर्थ, त्याच्यानंतर तिची हाईट, त्याच्यानंतर तिचं ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर यूएसजी, त्याच्यानंतर तिला काउन्सिलिंग, ठीक आहे. यासारख्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ते आपण काय करतो, पूर्ण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर जे आहे, ते आपण देत असतो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत. ठीक आहे. हा पण काय एक एन-एच-एम अंडर प्रोग्राम आहे. हा पण काय एक एन-एच-एम अंडर प्रोग्राम आहे, जो की कधी लॉन्च झाला आहे 2016 ला लॉन्च झालेला आहे. त्याचप्रमाणे अगदी सेम जसं आपण आता मी काय म्हटलं, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. तसंच आपल्याकडे एक सुरक्षित मातृत्व आश्वासन, सुमन, सुमन नावाचा एक प्रोग्राम असतो. तर आपण काय म्हणतो, सुरक्षित मातृत्व मातृत्व आश्वासन. तो काय होता, तिकडे काय होता, अभियान हा शब्द होता आणि इथे काय आश्वासन हा शब्द आहे. हा पण काय एन-एच-एम अंडर प्रोग्राम आहे. हा पण एन-एच-एम अंडर प्रोग्राम आहे. हा कधी लॉन्च झाला होता 2019 ला. तर हा पी-एम-एस-एम-ए जो आहे, पी-एम-एस-एम-ए प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आणि तुमचं सुमन जे आहे सुरक्षित मातृत्व सुरक्षित मातृत्व आश्वासन.
सुरक्षित मातृत्व आश्वासन आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. या दोघांमध्ये फरक काय आहे? तर फरक म्हणजे याच्यामध्ये काय करू शकतो आपण फक्त मॅटर्नल केअर बद्दल आपण याच्यामध्ये बोलतो. याच्यामध्ये आपण काय करतो मॅटर्नल केअर ॲज वेल ॲज निओनेटल केअर पण याच्यामध्ये आपण करत असतो. ठीक आहे. अजून काय आहे याच्यामध्ये काय करतो आपण फक्त 9th ऑफ एव्हरी मंथ 9th ऑफ 9th ऑफ एव्हरी मंथला आपण काय करतो? एएनसी चेकअप करतो. 9th ऑफ एव्हरी मंथला आपण एएनसी चेक करतो. सुमनमध्ये तशी डेट काय फिक्स आहे का? तसं नाही. तर आपण काय करतो याच्यामध्ये फ्री एएनसी चेकअप देत असतो. फ्री एएनसी चेकअप देत असतो. मग याच्यामध्ये असं आहे का बंधन आहे का, की फक्त 9 तारखेला यायला पाहिजे? असं नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण अजून काय करतो? त्याच्यामध्ये अजून आपण काय करतो तर जी एएनसीची मदर आहे, ठीक आहे? जी एएनसीची मदर आहे, प्रेग्नंट वुमन फक्त फक्त हिलाच आपण काय करतो केअर देण्याचं काम करतो आणि ते पण कधी? फक्त एएनसी पिरियडमध्ये. एएनसी पिरियडमध्येच आपण तिला काम काय करत असतो चेकअप्स करत असतो. पण सुमन अंतर्गत आपण ती जी मदर आहे जेव्हा एएनसी असताना त्याच्यानंतर प्लस इंट्रापार्टम असताना इंट्रापार्टम म्हणजेच काय ती डिलिव्हरी रूममध्ये जेव्हा ती लेबर मध्ये असते, तेव्हा पण तिला आपण काय करत असतो सुमन अंतर्गत चेकअप्स करत असतो. त्याचप्रमाणे आपण तिला पोस्टपार्टम पोस्टपार्टम म्हणजे काय? पोस्टनॅटल व्हिजिट्स पण आपण पोस्टनॅटल चेकअप्स पण आपण सुमन अंतर्गत करत असतो. तो पीएम-एस-एम-ए आणि सुमन ह्या जरी दोन्ही एकसारख्याच वाटणारे प्रोग्राम असतील, पण तरी पण याच्यामध्ये काय ते मेजर डिफरन्सेस आपल्याला बघायला मिळतात. सुमन पीएम-एस-एम-ए 2016 ला लॉन्च आहे आणि सुमन कधी 2019 ला लॉन्च झालेली आहे. असं जर तुम्ही प्रोग्राम थोडंसं डिफरन्शियल स्टडी करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला बेटर वेने काय होणार आहे, अंडरस्टँड होणार आहे. त्याच्यामुळं जे थोडेसे एकसारखे दिसणारे प्रोग्राम आहेत किंवा एका डिसीजला टार्गेट करणारे किंवा एका पर्टिक्युलर ग्रुपला जसं की पूर्ण प्रेग्नंट लेडीजला टार्गेट करणारे काय करायचे तुम्ही प्रोग्राम वेगळे काढायचे. त्याच्यानंतर टीबीच्या पेशंटला टार्गेट करणारे वेगळे काढायचे. लेप्रसीला टार्गेट करणारे वेगळे काढायचे. असे जर तुम्ही वेगवेगळे जर टार्गेट करून त्याला जर काही डिफरन्शिएट केला तर तुमचं काय होणार आहे, अभ्यास करायला थोडंसं सोपं जाणार आहे. क्वेशन बघूया आपला. ह्या क्वेशनचा आन्सर काय आहे? या क्वेशनचा आन्सर काय आहे? पी-एम-एस-एम-ए कधी करतात? दर महिन्याच्या 9 तारखेला. ठीक आहे. दर महिन्याच्या 9 तारखेला. मग आपला ऑप्शन काय असणार आहे? सी ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. A patient with a left-sided heart failure commonly presents with pedal edema, hepatomegaly, crackles in lungs आणि elevated JVP. तर बघा फॉर एक्झाम्पल हे काय आहे? तुमचं हर्ट आहे. हे तुमचं हर्ट आहे असं समजूया आपण थोड्या वेळासाठी आणि काय झालंय तुमची लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर आहे तुम्हाला. म्हणजे काय झालंय ही पेशंट तुमच्या हार्टची लेफ्ट साइड आहे, ही काय आहे राइट साइड आहे. लेफ्ट साइड करून तुमच्या हार्टमधून इकडून काय निघतं लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. लेफ्ट व्हेंट्रिकलमधून काय निघतं सिस्टेमिक अओर्टा निघतो. सिस्टेमिक अओर्टा निघत असतो आणि ह्या साइडने काय होतं तुमच्याकडे इथे जे लंग्स आहेत, ठीक आहे, वर्क आहेत, लंग्स आहेत आणि ह्या लंग्स सोडून काय होतं तुम्हाला पल्मोनरी आर्टरीज येतात, ठीक आहे. पल्मोनरी ठीक आहे. इकडून पल्मोनरी ब्रांचेस येतात, ज्या की काय तर हार्ट लंग्स कडून काय करून घेऊन आले आहेत, जे प्युअर ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्याला काय म्हणतो आपण पल्मोनरी वेन्स आहेत. त्याचबरोबर आपली जी राइट साइड जर बघितली तर राइट व्हेंट्रिकल आहे. त्याच्यामधून काय निघतं एक पल्मोनरी आर्टरीज निघतात, जे काय डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातात. डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातात. याला आपण काय म्हणतो पल्मोनरी पल्मोनरी आर्टरी म्हणतो. ठीक आहे. त्याच्याचबरोबर हे जे आहे तुमचं काय आहे राइट एट्रियम आहे जिथे काय तुमच्या बॉडीचं सगळं इम्प्युअर ब्लड जे आहे ते इन्फिरियर वेना केव्हा आणि सुपेरियर वेना केव्हा घेऊन आलेले आहेत. तर आपल्याला क्वेशनमध्ये काय सांगितलं तुमचा राइट साइड जी हार्ट जे आहे ते फेल्युअर आहे. राइट साइड हार्ट फेल्युअर आहे याचा अर्थ काय राइट साइड काय करत नाही जेवढं इनफ अमाउंट ऑफ ब्लड पंप करायला पाहिजे तेवढं इनफ अमाउंट ऑफ ब्लड काय करत नाही पंप करत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमचं ब्लड काय राहतंय इथे जमा होतंय, साचतंय. मग हे जे ब्लड इथं साचतंय, हे इथं काय होत नाही, पुढे जात नाही, पुढे जात नाही, सिस्टेमिक अओर्टामध्ये जात नाही. सिस्टेमिक अओर्टामध्ये जात नाही याचा अर्थ कुठे राहतंय ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये साचतंय. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये साचल्यामुळे काय होणार आहे तुमचं हे जे प्रेशर येणार आहे कुठे येणार आहे तुमच्या लेफ्ट एट्रियममध्ये प्रेशर येणार आहे आणि ह्या लेफ्ट एट्रियमचं प्रेशर जे आहे ते पूर्ण ह्या पल्मोनरी वेनमध्ये येणार आहे. पल्मोनरी एंडमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या लंग्स मधले जे कॅपिलरीज आहेत तिथे पण येणार आहे आणि तुमचं काय होणार आहे इथं पल्मोनरी आपल्याला काय बघायला मिळणार आहे कंजेशन बघायला मिळणार आहे. सगळं तिथं कंजेशन म्हणजे काय कंजेस्टेड झालेलं आहे. कशामुळे कंजेस्टेड झालेला आहे? कारण जो तिथे ब्लड फ्लो जो व्यवस्थित सिस्टमिक अओर्टाकडे जायला पाहिजे तो जात नाही. कुठे राहतो तिथेच थांबतोय. त्याच्यामुळे काय झालं ट्रॅफिक जाम झाले असं समजा. ते काय झालं पल्मोनरी कंजेशन झाले असं समजा. ठीक आहे. मग जेव्हा जर आपण इथे काय केलं, हा जो लंग्स आहे तुमच्या इथे जेव्हा तुम्ही ऑस्कल्टेट केलं, ऑस्कल्टेट केल्यावर तुम्हाला काय बघायला मिळेल इथं क्रॅकल साउंड बघायला मिळतील. क्रॅकल साउंड बघायला मिळतील. आपली जी ब्रह्मास्त्र सीरीज आहे, ठीक आहे. ब्रह्मास्त्र सीरीजमध्ये रेस्पिरेटरी सिस्टममध्ये तुम्ही जेव्हा बघसाल, तेव्हा तुम्हाला मी प्रत्येक हर्ट साउंड कुठल्या डिसीजमधले कुठले हर्ट साउंड तुम्हाला ऐकायला मिळतात, हे मी तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला क्रॅकल्स कधी बघायला मिळतात, व्हीज कधी बघायला मिळतात, रॉन्काय कधी बघायला मिळतात. त्याच्यानंतर जे अदर जे व्हेसिक्युलर साउंड्स आहेत, ब्रॉन्कियल साउंड आहेत, एक्स्ट्रा व्हेसिक्युलर साउंड हे साउंडचे टाइप्स आहेत ते तुम्हाला कुठे आणि कधी कसे बघायला मिळतात.
मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलंय. पण ह्या डिशेस इथे या क्वेशनमध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवा, की काय होतं, जेव्हा तुमच्या लंग्स आहे तिथं काय झालं पाणी भरलं जातं किंवा काय कंजेशन होतं तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतात, क्रॅकल साउंड बघायला मिळतात. पाणी भरलं जाणं वेगळी कंडिशन आहे, प्लुरल इफ्युजन. ह्या साउंडमध्ये आपल्याला कुठे बघायला मिळतं, आपल्याला डल साउंड ऐकायला मिळतो. ठीक आहे. याचा आपल्याला काय म्हणायला मिळतो, डलनेस ऐकायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे काय तुम्हाला ब्रीथ साउंड जे आहे ते डल ऐकायला मिळतात. हे पल्मोनरी इफ्युजनमध्ये बघायला मिळतं किंवा प्लुरल इफ्युजनमध्ये बघायला मिळतं. पण इथे काय होतंय तुमच्या जे पल्मोनरी ज्या कॅपिलरीज आहेत तिथे काय होतंय कंजेशन होतं. तिथे आपल्याला क्रॅकल्स हा साउंड बघायला मिळतो. आपल्याला अदर ऑप्शनमध्ये काय सांगितलं बघा पिडल इडेमा. पिडल इडेमा आपल्याला कधी बघायला मिळतो जेव्हा तुमच्या राइट साइडला ठीक आहे, ही जी हार्टची तुमची राइट साइड होती, ते जेव्हा प्रॉब्लेम असेल तुमच्या बॉडीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, राइट साइडेड हार्ट फेल्युअर जेव्हा असतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, पिडल इडेमा बघायला मिळतो. पिडल इडेमा बघायला मिळतो. त्याचबरोबर आपल्याला काय बघायला मिळतं, ॲनासारखा बघायला मिळतो. ॲनासारखा. ॲनासारखा म्हणजे काय जनरलाइज्ड इडेमा. जनरलाइज्ड इडेमा असतो. जनरलाइज्ड इडेमा. जनरलाइज्ड म्हणजे काय? तुमच्या पूर्ण एक्स्ट्रिमिटीजवर, हातांवर, पायावर, तुमच्या इव्हन फेसवर पण आपल्याला काय बघायला मिळतं? फेशियल फेशियल पफिनेस बघायला मिळते. फेशियल परफिनेस बघायला मिळते आणि काय तुमचा जे-व्ही-पी जो आहे तो काय बघायला मिळतो आपल्याला? हाय बघायला मिळतो. त्याचबरोबर काय बघायला मिळतं तुमच्या जे लिव्हर आहेत, लिव्हर का बघायला मिळतं आपल्याला? लिव्हरमध्ये पण काय एडिमेटस चेंजेस बघायला मिळतात. हिपॅटोमेगाली का बघायला मिळतं? कारण लिव्हरमध्ये काय तुमची पोर्टल व्हेन सिस्टम आहे, जी की काय तुमच्या राइट एट्रियमला डायरेक्टली अटॅच आहे व्हाया व्हाया इन्फेरियर व्हेना केवा. पोर्टल सिस्टम कुठे ड्रेन होते? इन्फेरियर व्हेना केवामध्ये आणि इन्फेरियर व्हेना केवा कुठे जाते? तुमच्या राइट एट्रियममध्ये जाते. मग जर तुमचं राइट हार्ट फेल्युअर असेल तर त्याचं प्रेशर जे कुठे येणार आहे तुमच्या लिव्हरपर्यंत सुद्धा प्रेशर येणार आहे. म्हणून राइट साइड हार्ट फेल्युअरमध्ये आपल्याला हिपॅटोमेगाली बघायला मिळतं. तर पेडल इडियमा आपल्याला कुठे बघायला मिळतो? राइट साइडेड हार्ट फेल्युअरमध्ये बघायला मिळतो. हिपॅटोमेगाली कुठे बघायला मिळते आपल्याला? राइट साइडेड हार्ट फेल्युअर मध्ये बघायला मिळतं आपल्याला आणि एलिव्हेटेड जे-व्ही-पी मी आता सांगितलं कुठे बघायला मिळते? राइट साइडेड हार्ट फेल्युअरमध्ये बघायला मिळते. तर क्रॅकल्स इन आपल्याला कुठे बघायला मिळतात? लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअरमध्ये आपल्याला क्रॅकल्स बघायला मिळतात. का बघायला मिळतात? आत्तापर्यंत आपण काय बघितलं? ठीक आहे. 2 मिनिटं शांत व्हायचंय. 2 मिनिटं शांत व्हायचंय. राइट साइडेड हार्ट फेल्युअर, लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर. आपल्याला फक्त एवढं समजायचं आहे, ज्या साइडचं हार्ट फेल्युअर आहे, त्या साइडला जाणाऱ्या सगळ्या वेन्स होतात कंजेस्टेड होतात. ठीक आहे. मग लेफ्ट साइडला येणाऱ्या कुठल्या वेन्स आहेत? तुमच्या पल्मोनरी वेन्स आहेत, सिस्टमिक अओर्टा आहे. सिस्टमिक अओर्टाकडे काय जाणार आहे? ब्लड फ्लो जाणार नाहीये. का? कारण तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल इनफ अमाउंटमध्ये फ्लो करत नाही. मग आता आपली राहिली कुठली वेन? पल्मोनरी वेन. पल्मोनरी वेनमध्ये कंजेशन होत आहे. जे कंजेशन कोण कॅरी फॉरवर्ड करत आहे? पल्मोनरी कॅपिलरीजमध्ये होत आहे आणि तुमच्या लंग्समध्ये पण काय होत आहे? पूर्ण कंजेशन होत आहे. ते तुम्हाला क्रॅकल साउंड ऐकायला मिळतं. बरोबर? आता आपण काय बघूया, की जेव्हा राइट साइडेड हार्ट फेल्युअर होतं, तेव्हा काय-काय होऊ शकतं? राइट साइडेडला अटॅच कोण-कोण आहे? तुमची इन्फेरियर वेना केव्हा आहे? इन्फेरियर वेना कुठे अटॅच आहे? तुमच्या पोर्टल सिस्टमला अटॅच आहे. पोर्टल जे आहे सिस्टम त्याला अटॅच आहे. पोर्टल सिस्टम कुणाची आहे? तर लिव्हरची आहे. मग तिथे लिव्हरला पण तुमच्या अफेक्ट होणार. त्याचप्रमाणे जी तुमची जिग्युलर वेन आहे, ती पण कुठे तुमच्या राइट साइड ऑफ हार्टशी रिलेटेड आहे. मग तिचं पण काय होतं? जे काय होतो? इन्क्रीज होत असतो. त्याचप्रमाणे काय होतं तुमचा राइट साइड हार्ट फेल्युअर मध्ये काय होतं जनरलाइज्ड इडेमा बघायला मिळतो आपल्याला. जनरलाइज्ड इडेमामध्येच काय असतं तुमचं पिडियल इडेमा, तुमचं फेशियल पफिनेस म्हणजे तुमच्या बॉडीला एक काय असतं एक जनरलाइज काय असतं पूर्ण बॉडीला काय असतो इडेमा असतो. आपण त्याला काय म्हणतो ॲनासारखा ही टर्म अशी आपण यूज करत असतो. ती कुठे आपल्याला बघायला मिळते. क्लासिकल फीचर आहे कशाचं? राइट साइडेड हार्ट फेल्युअरचं. ठीक आहे. इथे कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. तर या क्वेशनचा आन्सर काय येणार आहे आपलं लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअरमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात लंग्समध्ये क्रॅकल्स ऐकायला मिळत असतात. नेक्स्ट क्वेश्चन नॉर्मल HbA1c व्हॅल्यू गुड कंट्रोल. म्हणजेच काय विचारलं आपल्याला HbA1c नॉर्मल व्हॅल्यू विचारली आहे, जे की आपण काय म्हणू शकतो, की गुड कंट्रोलमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा HbA1c म्हणजे काय असतं? HbA1c म्हणजे काय असतं? तुमचं पर्सेंटेज ऑफ ग्लुकोज पर्सेंटेज ऑफ पर्सेंटेज ऑफ Hb पर्सेंटेज ऑफ Hb कोटेड विथ ग्लुकोज. तर हे HbA1c जे आहे ते आपण किती दिवसाचं ट्रॅक ठेवतो? आपलं जवळपास 90 दिवसाचं म्हणजे जवळपास 3 मंथचं ट्रॅक जे आहे ते कोण ठेवतं आपलं HbA1c हे ठेवत असतं. जेव्हा आपण एखाद्या पेशंटची HbA1c करत असतो, तेव्हा आपण काय करतो त्याच्या 3 महिन्याच्या ग्लुकोजचं काय करत असतो पूर्ण आपण रेकॉर्ड बघत असतो. मग ही जी HbA1c असते ही आपल्याला पर्सेंटेजमध्ये मिळते. मग ही जी आपल्याला जेव्हा आपल्याला आपण काय करतो टेस्ट करतो, तेव्हा आपल्याला रिझल्ट्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतं जी व्हॅल्यू बघायला मिळते, ती जर 5.7 पेक्षा कमी असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, नॉर्मल पर्सन असं आपण म्हणतो. ती जर 5.7 पेक्षा 6.4 एवढी असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, प्री डायबेटिक असं आपण म्हणतो.
प्री डायबेटिक कंडिशन आहे असं आपण म्हणतो. आणि जर जर ती 6.5 पेक्षा जास्त असेल, तर त्याला आपण काय म्हणतो डायबेटिक आहे असं आपण म्हणतो. तो जो पर्सन आहे तो डायबेटिक आहे ज्याच्यामध्ये आपण टेस्ट केलं आहे. त्याची जर व्हॅल्यू 6.5 पेक्षा जास्त असेल, तर आपण त्याला काय म्हणतो डायबेटिक पर्सन आहे असं पण म्हणतो. जर 5.7 ते 6.4 च्या मध्ये असेल, तर त्याला आपण काय म्हणतो प्री डायबेटिक कंडिशनमध्ये आहे. आता पण त्याने जर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केली, तर थोडंसं खाण्यावर कंट्रोल ठेवलं, थोडंसं जर एक्सरसाइज केली, तर काय होऊ शकतो तो परत वापस येऊ शकतो. नॉर्मल कधी म्हणतो आपण जर त्याची 5.7 पेक्षा जर कमी असेल, तर आपण काय म्हणतो नॉर्मल HbA1c आहे असं आपण म्हणतो. जर तुम्ही रँडम ब्लड शुगर करताय किंवा तुम्ही जी ब्लड शुगर चेक करता ती काय असते तुमच्या फक्त एका दिवसाची असते. ती व्हॅरी करते तुमच्या डायटवर. ठीक आहे. तुम्ही जर आता फक्त चहा पिऊन गेलात आणि जर तुम्ही आर-बी-एस केलं, तर काय थोडंसं तुमचं वाढून येणार. तुम्ही साखर खाऊन गेलात, थोडंसं काय होणार, थोडंसं वाढून येणार. तुम्ही जर ग्लुकोज इंटेक करून गेलात, तर काय होणार, थोडंसं वाढून येणार. त्याचबरोबर जर तुम्ही स्टार्वेशनमध्ये असाल, ठीक आहे, 2 दिवसापासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये किंवा तुम्ही असे फूड्स घेता जे काही लो इन ग्लुकोज आहेत, तर त्याच्यामध्ये काय तुमची जी व्हॅल्यू आहे थोडीशी अल्टर होऊ शकते. म्हणून आपण काय करतो HbA1c ही जी आहे ती टेस्ट करतो जी काय थोडीशी जास्त रिलायबल आहे. पण त्याच्यामध्ये पण काय असतं आपल्या जर तुमच्या जर लाईफ स्पॅन आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. ही जी HbA1c टेस्ट जी आहे, ती पूर्णपणे डिपेंड करते तुमच्या आर-बी-सीच्या लाईफ स्पॅनवर. नॉर्मल जी पर्सन असतात त्यांच्या आर-बी-सीची लाईफ स्पॅन किती असते? 120 डेज असते. जर कुठले जर तुम्हाला डिसीज कंडिशन असेल किंवा अदर काही तुमचे जे सेकंडरी फॅक्टर्स असतील, त्याच्यामुळे जर तुमच्या आर-बी-सीच्या लाईफ स्पॅनवर जर काही फरक पडत असेल, तर तुमच्या HbA1cच्या व्हॅल्यूजमध्ये पण फरक पडतो. ठीक आहे. जर आणि याच्या हे जे आहेत व्हॅल्यूज आहेत त्या कशा इंटरप्रेट करायच्या हे आपण बघितलंय. नॉर्मल कधी म्हणायचं, प्री डायबेटिक कधी म्हणायचं आणि डायबेटिक कधी म्हणायचं हे आपण बघितलंय. पण जर एखादा पर्सन काय आहे नोन केस ऑफ डीएम आहे. नोन केस आहे. नॉन केस ऑफ डीएम आहे. तर ह्या पर्सनमध्ये जर आपल्याला काय करायचं आहे, त्या पर्सनमध्ये जेव्हा आपण HbA1c करतो, तेव्हा आपण काय म्हणतो ती HbA1cची व्हॅल्यू किती असली पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, त्या पर्सनचा ग्लायसेमिक कंट्रोल कसा आहे, गुड आहे. म्हणजेच काय त्या पर्सनची जी आहे, आपण शुगर काय केली व्यवस्थित कंट्रोल केली आहे. म्हणजे आपण ज्या मेडिकेशन ट्रीटमेंट आपण त्याला देतोय, ती काय आहे व्यवस्थित चाललेली आहे. म्हणजे काय झालं, एक पर्सन आहे डीएमचा, नॉन केस आहे. तुम्ही त्याला काय केलं आहे, मागच्या 2-3 वर्षांपासून काय केलं तुम्ही त्याच्यामध्ये ट्रीटमेंट देत आहात कशासाठी? डीएमसाठी, डायबिटीज मेलाइटससाठी आणि तो काय करणार फॉलोअपसाठी आलेला आहे. फॉलोअपसाठी आलेला आहे. फॉलोअपसाठी आलाय. फॉलोअपसाठी आल्याच्यानंतर तुम्ही काय केलं त्याला HbA1c करायला सांगितली. HbA1c करायला सांगितल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ती किती आली? 6.6 आली. लेट्स से त्याची व्हॅल्यू किती आली? 6.6% आली. तर आता तर आपण काय बघितलं, की 6.5 आहे म्हणजे काय आहे? 6.5 पेक्षा जास्त आहे म्हणजे काय डायबिटिक आहे. हे आपण बघितलं होतं आणि आता त्याची व्हॅल्यू किती आली आहे? 6.6 जी आलेली आहे. तर मग आता आपण काय करायचं? ही जी व्हॅल्यू आहे ती निअर टू नॉर्मल आहे किंवा निअर टू प्री डायबिटिक आहे. मग आपण त्याचं जे ट्रीटमेंट सुरू केली होती, ठीक आहे. जे आपण त्याला ट्रीटमेंट सुरू केली ती बंद करायची का? तर नाही. का? कारण ज्या पर्सनमध्ये ऑलरेडी डायबिटिक आहे, जे की नोन केस ऑफ डीएम आहे, त्यांच्यामध्ये जर आपण काय करतो, टार्गेट जे आहे आपलं ते टार्गेट किती असतं? टार्गेट किती असतं 6.57% काय असतं आपलं टार्गेट असतं. 6.5 म्हणजे किंवा 7% हे आहे म्हणजे काय आपली ट्रीटमेंट जी चाललेली आहे ती काय चालली आहे, व्यवस्थित चाललेली आहे. काही चेंज करायचा गरज नाही. जर 7 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे, काही मेडिसिन चेंज करण्याची गरज आहे किंवा काही मेडिसिनचा डोस आहे तो वाढवण्याची गरज आहे. जर तुमचं 6 पेक्षा कमी येत असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, थोडंसं कन्सिडर करू शकतो डोस लो करण्यापासून किंवा एखादी मेडिसिन जी आहे त्या कमी करू शकतो. ठीक आहे. काही पर्सन जे इन्शुलिन असतात, इन्शुलिनचा डोस कमी करू शकतो. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स असतात, तर ओरल हायपोग्लायसेमिकचे आपण एजंट चेंज करू शकतो. फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो. पीडी असेल तर आपण ओडी करून बघू शकतो, की 2-3 महिन्यानंतर परत आपण काय करू शकतो, रिचेक करून बघू शकतो, की पीडीचं ओडी केल्याच्या नंतर काय ग्लायसेमिक कंट्रोल राहतोय, हे आपण बघू शकतो. म्हणजे जे आपला जो टार्गेट आहे, ठीक आहे. जो टार्गेट आहे आपला तो किती असला पाहिजे? नॉन केस ऑफ डीएमध्ये 6.5 टू 7 असला पाहिजे. हे काय सांगतं तुम्हाला? गुड कंट्रोल सांगतं. गुड कंट्रोल सांगतं किंवा टार्गेट जो आहे तो सांगत आहे. ऑप्शनमध्ये आपल्याला बघा काय दिलं आहे 4% म्हणजे हे काय खूप कमी आहे. ठीक आहे. 5 आपलं नॉर्मल किती आहे? आपलं 5.7 याच्यापेक्षा कमी काय आहे ते सगळे नॉर्मल कंडिशन्स आहेत. गुड कंट्रोल आपण कधी म्हणतो जर ती व्हॅल्यू जी आहे ती 6.5 टू 7 जर येत असेल तर आपण काय म्हणतो गुड कंट्रोल म्हणतो. आणि लेस दॅन 8 आपण याला गुड कंट्रोल म्हणतो का? तर नाही शकत. ठीक आहे. म्हणून ऑप्शन सी जो आहे तो आपलं काय येणार आहे? करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर ऑफ अ सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट एखाद्या कम्युनिटीमध्ये सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालेली आहे याचा मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर कुठला असतो? तर बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जे आहे ते आपल्याला काय दाखवतं? त्या ती जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमधल्या मदर्सची जी काळजी आहे, ठीक आहे? त्याच्यामध्ये काय दाखवतं आपल्याला मॅटर्नल इंडिकेटर आहे. हा काय एक मॅटर्नल इंडिकेटर हा पूर्ण आपण सोसायटीसाठी काय करू शकत नाही आपण
काय करू शकत नाही आपण? अप्लाय करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल ह्या कम्युनिटीमध्ये किती आहेत? ह्या कम्युनिटीमध्ये 2 काय आहेत? गरोदर मदर आहेत. ह्या 2 गरोदर मदरची परिस्थिती कशी आहे? किंवा ह्या 2 गरोदर मदर आहेत यांची हेल्थ कशी आहे? याच्यावरून आपण पूर्ण सोसायटीला जज करू शकतो का? तर नाही. पूर्ण कम्युनिटीला जज करू शकतो का? तर नाही. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट काय दाखवतो? फक्त त्या ज्या कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमधल्या मदर्सची कशी हेल्थ कंडिशन आहे किंवा सोशल इकॉनॉमिक कंडिशन कोणाची दाखवतो? फक्त त्या मदर्सची दाखवतो. पूर्ण कम्युनिटीची दाखवतं का? तर नाही. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे, इन्फंट काय असतो? एखाद्या कुठल्याही कम्युनिटीमधला मोस्ट वल्नरेबल ग्रुप जर कुठला असेल, तर तो काय असतो? इन्फंट असतो. कुठल्या पण डिसीजेसला का? कारण त्यांची काय असते? जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती काय असते? कम्युनिटी त्यांची इम्युनिटी कशी आहे? त्या कमी असते त्या कम्युनिटीमध्ये. तो काय आहे? त्या कम्युनिटीमधला खूप वल्नरेबल असा घटक आहे आणि त्या वल्नरेबल घटकाची तुम्ही कशी काळजी घेताय? यावरून काय सांगू शकता, की तुम्ही ती सोसायटी किती डेव्हलप्ड आहे असं आपण सांगू शकता. किती डेव्हलप्ड आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर बघा थर्ड ऑप्शन काय म्हणतो? क्रूड डेथ रेट. CDR म्हणजे काय? क्रूड डेथ रेट. क्रूड डेथ रेट. एखाद्या कम्युनिटीमध्ये फॉर एक्झाम्पल ही एक कम्युनिटी आहे आणि ही एक कम्युनिटी आहे. ह्या कम्युनिटीमध्ये जर या कम्युनिटीमध्ये एव्हरेज एज जी लोकं राहतात ती किती 40 ते 50 या वयाची एजची लोकं एव्हरेज राहतात आणि ही कम्युनिटी आहे, ह्या कम्युनिटीमध्ये 80 ते 85 काय आहे एव्हरेज एज आहे. तर आपण जर बघितलं तर जी कम्युनिटी आहे ह्याच कम्युनिटीचा CDR जो काय असणार आहे हाय असणार आहे आणि ह्या कम्युनिटीचा CDR कसं असणार आहे? लो असणार आहे. का? कारण जिथे एज जास्त आहे तिथे डेथ रेट ऑब्व्हियसली काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून आपण फक्त आणि फक्त CDRच्या माध्यमातून आपण सांगू शकत नाही, की कुठल्या कम्युनिटीची सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन ही काय आहे, बेटर आहे आणि कुठल्या कम्युनिटीची जी काय आहे सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन आहे, ती काय आहे, खूप कमी प्रमाणात आहे. मग जो CDR आहे तो डिपेंड करतो एज फॅक्टरवर. ठीक आहे. एज फॅक्टरवर डिपेंड करतो म्हणून आपण काय करू शकत नाही, हा पूर्ण सोसायटीला, पूर्ण कम्युनिटीला अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर बघा निओनेटल मॉर्टॅलिटी रेट. निओनेटल मॉर्टॅलिटी रेट हा पण जसं की मॉर्टॅलिटी रेट मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आणि निओनेटल मॉर्टॅलिटी रेट हे दोघं पण कशाला हे करतात इंडिकेट करतात तर तुमच्या मॅटर्नल आणि निओनेटल केअरला इंडिकेट करतात. पण IMR जो आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो तुमचा ओव्हरऑल सोसायटीची सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला काय करतो दर्शवत असतो. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट वन लाइनर क्वेशन पण CHOमध्ये विचारू शकतो आणि जे व्हायटल स्टॅटिस्टिक्स ठीक आहे. व्हायटल स्टॅटिस्टिक्सवर जे क्वेशन येतात, ते कसे येतात, जेणे बहुतांश क्वेशन कसे येतात, डायरेक्ट येत असतात. तुमच्या फॉर्म्युलाजमध्ये येतील. जर एखाद्या फॉर्म्युलाचा तुम्हाला डिनॉमिनेटर्स विचारतील. ठीक आहे. असं काय करतात व्हायटल स्टॅटिस्टिक्सवर जे क्वेशन असतात ते बहुतांश प्रकारे डायरेक्ट असतात. ज्यामध्ये आपल्याला जास्त लॉजिकचा याच्यामध्ये हे नाहीये किंवा जास्त कन्सेप्टचा याच्यामध्ये हे नाहीये. याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला काय करायला लागणार आहे, ते फॉर्म्युलेज वगैरे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्यामुळे ह्या क्वेशनचा आन्सर बघा काय येणार आहे आपलं इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. थोडंसं जर तुम्ही खूप लॉजिकल विचार केला तर तुमचे क्वेशन जे आहेत ते आन्सर याच्यामध्ये करेक्ट येत असतात. जसं की आता आपण या क्वेशनमध्ये बघितलं, की पूर्ण सोसायटीसाठी आपल्याला जर कुठला इंडिकेटर बघायचा असेल तर आपण इन्फंट मॉर्टॅलिटी बघू शकतो. का? कारण तो काय आहे, की व्हल्नरेबल ग्रुप आहे. व्हल्नरेबल एज ग्रुप आहे कुठला त्या सोसायटीमधला, त्या कम्युनिटीमधला. म्हणून इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय तुम्हाला सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तुमच्या त्या सोसायटीमधलं दर्शवत असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रेग्नंट वुमन इज RH निगेटिव्ह, हसबंड इज RH पॉझिटिव्ह. मदर काय आहे? मदर कशी आहे? RH निगेटिव्ह आहे आणि फादर कसा आहे? RH पॉझिटिव्ह आहे. व्हॉट शुड बी डन? काय करायला पाहिजे? गिव्ह अँटी-टी ॲट 28 वीक्स, ओन्ली ॲट डिलिव्हरी, नो ट्रीटमेंट आणि आफ्टर अबॉर्शन. तर हा क्वेशन आहे तुमच्यासाठी काय आहे? होमवर्क असणार आहे. ह्या क्वेशनचा आन्सर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे. कमेंटमध्ये काय करायचं आन्सर टाकायचं क्वेशन नंबर 12 आणि A, B, C, D तुमचं जे काही आन्सर असेल तुम्ही काय करायचं आहे एंटर करायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण काय करूया इथेच थांबूया. त्या क्वेशनचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे. आपला जो सीरीज आहे, त्या सीरीज बरोबरच आपल्या त्रिशूला सीरीज जी की MCQ आहे, ब्रह्मास्त्र सीरीज जी की आहे थेअरीसाठी आहे आणि हे काय आहेत आपले CHOचे 2023चा काय आहे PYQ क्वेशन पेपर आहे, जो की 50च्या 50 क्वेशन पूर्ण नागे सरांनी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून विथ रॅशनली अगदी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेले आहेत. जर तुम्हाला ह्या सीरीज बरोबर अदर स्टडी मटेरियल पण पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे ह्या 3 सीरीजमध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहायचा आहे. त्यानंतर नोट्स बनवायचे आहेत. स्टडी करत राहायचं आहे. नोट्स बनवायचे आहेत आणि तुमचं जे मागचं जे आतापर्यंत आपण केलं त्याला काय करायचं आहे, पूर्ण रिव्हिजन हे मस्ट आहे. हा आपला 17वा एपिसोड आहे. ठीक आहे. मागचे 16 एपिसोड्स होते. त्या एपिसोडचे सगळ्या तुमच्याकडे नोट्स असल्या पाहिजे. ठीक आहे. तर त्याचं काय केलं पाहिजे तुम्ही रिव्हिजन पण केलं पाहिजे. ठीक आहे. परत मिळूया. नेक्स्ट कुठल्या एपिसोडमध्ये 19व्या एपिसोडमध्ये आपण मिळू कारण 18वा एपिसोड कोणाचा असणार आहे आपला नागेश सरांचा असणार आहे. तोपर्यंत बाय बाय.